अध्यक्ष महोदय, पालघर जिल्ह्यामधील एक चंद्रानगर आणि हनुमाननगर ही दोन गावं आहेत. त्या ठिकाणी 1970 ते 1982च्या दरम्यान सूर्या धरण त्या ठिकाणी पूर्णत्वात आलं. एकूण 11 गावं होती. त्यापैकी चंद्रानगर आणि हनुमाननगर ही जी दोन गावं जी आहे, ह्या दोन गावांना मागील 40 वर्ष म्हणजे 45 वर्षापासून त्यांना अद्यापी सागबाराचं त्या ठिकाणी सागबारा उतारा त्या ठिकाणी दिला गेलेला नाही. पुनर्वसन झालेल्या गावामध्ये त्या ठिकाणी त्यांना शेतजमीन आणि घर फ्लॅट दिलेला आहे, परंतु सातबारा नाही, गाव नकाशा नाही, चतुर्सीमा नकाशा नाही किंवा संपादित केलेल्या जमिनीच्या या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी मोबदला गेलेला नाही. आणि हे असं असताना त्यांना अद्यापी सागबारा दिला गेला असताना सुद्धा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वाढवण बंदरासाठी जैन पेठी, हनुमाननगर व चंद्रानगर या दोन गावातील जमीन संपादित केल्या गेल्या. अद्यापी त्यांना सागबारा दिलेला नसताना साहेब वाढवण बंदर त्या ठिकाणी त्यांनी जमिनी संपादित केल्या, परंतु त्या ठिकाणी पुन्हा बुलेट ट्रेन आहे, बुलेट ट्रेनने सुद्धा त्या ठिकाणी जमिनी संपादित केल्या. म्हणजे मला या ठिकाणी आपल्याला सांगावं वाटतं अध्यक्ष महोदय, की या आदिवासी बांधवांच्या जेव्हा एखादं धरण बांधलं गेलं असतं, पालघर जिल्ह्यातलं संपूर्ण पाणी मुंबई शहराला दिलं जातं, परंतु तिथला आदिवासी बांधव त्या धरणाच्या काठावर बसून तो याचना करतो की एक बाटलीभर तरी पाणी मला मिळायला पाहिजे, तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याला मिळत नाही. या ठिकाणी माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या प्रकल्पपिढ्यातील त्यांच्या सागबारा नसतानासुद्धा वाढवण बंदराने जमिनी संपादित केल्या, बुलेट ट्रेनने जमिनी संपादित केल्या. माझी आपल्याला स्पेसिफिक प्रश्न आहे की एकूण 338 प्रकल्प पीडित शेतकऱ्यांना सागबारा उतारे 45 वर्षानंतरसुद्धा त्यांना कधी देणार आहात? आणि त्या ठिकाणी त्यांना जो मोबदला जो आहे तो मोबदला त्या ठिकाणी दिला गेलेला नाही, तो कधीपर्यंत आपण देणार आहात? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. धन्यवाद.